नमस्कार, मी हेमंत देसाई. धर्मेंद्र प्रधान यांचा अजूनही राजीनामा झाला नाही. तो राजीनामा व्हायलाच पाहिजे. परंतु दुसरी महत्त्वाची मागणी जी आहे ती म्हणजे ज्या पोलिसांनी निर्दयपणे लाठ्याकाठ्या चालवल्या, काही महिलांशी जंतरमंतरवर आणि अन्य ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा ज्या पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना निलंबनाची शिक्षा आणि आवश्यक असेल तर काढून टाकून त्यांच्यावरती खटले भरले पाहिजे. साहिल लोचब नावाचा 19 वर्षाचा तरुण राहुल गांधी यांनी काल त्याला मीडियासमोर आणलं आणि त्यांनी सांगितलं की पोलीस भरतीच्या एक्झामिनेशनसाठी त्यांनी पेपर सोडवला होता, पण तो पेपर फुटला आणि अतिशय अस्वस्थ होऊन तो नीटच्या या आंदोलनामध्ये दिल्लीतल्या सामील झाला. पण त्यांनी काहीही गडबड गोंधळ केला नव्हता. तो तिथे फक्त उपस्थित होता, पण त्याच्यावरती पेलेट गन चालवण्यात आली. त्याच्या अंगावरती त्या जखमा आणि विशेषतः त्याचा डोळा जो आहे तो डोळ्याला एका डोळ्याला दिसत नाही इतकी गंभीर जखमी झाला. राहुल गांधींनी सांगितलं की याच्या गरीब आईवडिलांनी आपले साठवलेले पैसे सगळे खर्च केले याच्यावरती, आणि त्याच्यासारख्या साहिलसारख्या अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य आता आशादायी नाही आहे, अंधकारमय आहे. आणि साहिलचं तर डोळा एक जवळजवळ त्यांनी गमावलेला आहे आणि काहीही कारण नसताना असे पेलेट गन चालवण्यात येतात. त्यांनी अंगभर त्याच्या शर्ट वर करून दाखवलं राहुल गांधींनी की बघा कुठे कुठे जखमा झाल्या. हे भयंकर आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतात आणि त्यांच्या शरीरावरती हल्ले करतात. निर्दयपणे लाठ्याकाठ्या मुलींवर सुद्धा चालवण्यात आल्या आणि याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. पेपर प्रकरणी कठोर शिक्षा करू, विधेयक आणू, तसं दंड वाढवू आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेमधल्या अनेक अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. हे सगळं झालं. पंतप्रधानांनी सांगितलं की आता जलदगती न्यायालय आम्ही स्थापन करू आणि कोणालाही सोडणार नाही दोषी व्यक्तींना. हे सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे की केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देऊन उपयोग नाही. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री देशाचे लोहपुरुष हे कुठे आहेत आणि त्यांचं याच्यामध्ये काही दोष नाही. त्यांच्याही राजीनाम्याची मागणी झाली पाहिजे. याचं कारण या पोलिसांनी ज्या पद्धतीने लाठ्याकाठ्या चालवलेल्या आहेत हे भयानक आहे. सूडबुद्धीने वागतायत पोलीस आणि लाठ्या मारताना सुद्धा अक्षरशः म्हणजे कोणी पाकिस्तानी हे आलेले आहेत असं वाटावं आणि अशा प्रकारे लाठ्याकाठ्या चालवल्या गेल्या. आणि आजही ज्या जंतरमंतरवरच्या आंदोलकांना त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याचे पदार्थ, झोमॅटो असेल, स्विगी असेल, याच्यावरनं काही हॉटेलवाल्यांनी पाठवले आणि त्याची बिलं काही ज्यांना सहानुभूती वाटते आंदोलकांबद्दल त्यांनी त्यासाठी पैसे दिले असतील. काही हॉटेलवाले सुद्धा सहानुभूतीदार असतील तर त्यांची चौकशी सुरू झाली आता. म्हणजे हे सरकार हे किती क्रूर आहे बघा. ज्या जंतरमंतरवरच्या आंदोलकांना उपाशी ठेवायचं, सगळी मेट्रो स्टेशन्स बंद करायची, सगळीकडे अडथळे उभे करायचे, सगळ्यांवरती वॉच ठेवायचा. याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन जेव्हा होतं तेव्हा त्यांना त्यावेळी हॉटेलं बंद करण्यात आली, त्यांना अन्न पाणी मिळू दिलं नाही आणि टीका झाल्यानंतर मग हॉटेलं उघडण्यास परवानगी देण्यात आली. वारकऱ्यांवरती लाठीमार महाराष्ट्रात झाला. मराठा आंदोलकांवरती जेव्हा जरांगेंचं आंदोलन पहिलं सुरू झालं तेव्हा लाठीमार झाला होता आणि मुंबईमध्ये आणि ठिकठिकाणी लाठीमार होत असतो. जसं दिल्लीतलं सरकार वागतं, दिल्लीचे पोलीस वागतात, तसे महाराष्ट्रातले पोलीस वागू लागलेत का याचा विचार करा. पण मुख्य म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि दुसरी मागणी म्हणजे आम्ही केंद्रीय गृहमंत्री, माझी मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ते पूर्ण अपयशी ठरलेले आहेत. मणिपूर
मध्ये मणिपूर पेटला असताना सुद्धा राजीनामा दिला नाही. दिल्लीमध्ये दंगल त्यांच्या डोळ्यादेखत झाली. दिल्लीचे पोलीस त्यांच्या अखत्यारीत असून पूर्णपणे अपयशी ठरले. अमित शहा हे कसले लोहपुरुष आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जी राहुल गांधी सातत्याने सांगत आहेत, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली, माफी मागितलीच पाहिजे. आणि ते माफी केव्हा मागतायत याची आम्ही वाट पाहत आहोत. लवकरात लवकर त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि चुका सुधाराव्यात. धन्यवाद.